सगळ्यात आधी मी दोन्ही कुटुंबांचं कौतुक करते. इतक्या 2 चांगल्या कुटुंबाचे आम्ही नातेवाईक होणार आहोत. कधी कधी मनात येतं ह्याच्याबरोबर आम्ही सुद्धा इथे शिफ्ट व्हावं. पण ह्याचं इथलं काम केव्हा संपणार हे देव जाणे. आणि आमचं बँगलोरचं घर, आमचे नातेवाईक आणि ह्याची नोकरी सगळं काही तिथे असल्यामुळे मला असं वाटतं की आपण लग्न आणि साखरपुडा बँगलोरमध्येच करूया. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? आम्हालाही आवडलं असतं, पण आमच्या धाकट्या नातीचं लग्न आहे आणि या घरातलं शेवटचं कार्य आहे, म्हणून इथे झालं तर चांगलं. मी काय म्हणत होते की आपण आधी साखरपुड्याचं ठरवूया, चालेल? आणि आमच्या आई म्हणत होत्या की साखरपुडा आणि बारसं एकत्र केलं तर चालेल का? मला आवडेलच, पण ह्या मुलींचं बघा काय ते. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही म्हणजे कमी वेळ असला तरी तयारी करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. विक्रांत, बरोबर ना? ऍक्च्युली तुम्हाला माहितीये का, म्हणजे आमच्या घरी तुम्ही उद्या जरी साखरपुडा करायचं ठरवलं ना तरी तयारी करायला काही प्रॉब्लेम नाही. तुला काय वाटतं विक्रांत? ठीक आहे, तसं करायचं असेल तर आम्ही तयार आहोत. सलील, काही विचारायचं? नाही, नको. म्हणजे मला असं वाटतं आहे की थोडी घाई होतीये का? फक्त रिंग्स तर एक्सचेंज करायच्या, सो हरकत काय? लग्नाच्या वेळी जर साखरपुडा केला तर चालेल? म्हणजे साखरपुडा आणि लग्न हे 2 वेगळे समारंभ आहेत. एक छोटा असेल, एक मोठा असेल, पण आहेत निश्चित. त्यामुळे ते एकत्र आपण नको करूया. शिवाय काय की साखरपुड्यानंतर लग्न होईपर्यंत हा जो मधला काळ असतो तो त्या दोघांसाठी फार इंटरेस्टिंग असतो. अनेक गोष्टी त्यात समजू शकतात. तर मला वाटतं ते एकत्र नको. काका, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. हो ना, बरोबर आहे तुमचं. कारण याच काळात तिला बँगलोरचं राहणीमानही कळेल. शिवाय तिला कुठे जॉब करायचा असेल किंवा क्लिनिक सुरू करायचं असेल तर त्यासाठी वेळ जाणारच ना. नाही म्हटलं तरी फरक हा पडतोच. त्यामुळे तिथल्या वातावरणाची सवय तिला आत्ताच झाली तर चांगलं आहे ना. आणि अशी ऍडजस्टमेंट करायला वेळ जातोच ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.